11व्या हॉर्टिकल्चरमध्ये आपण प्रात्यक्षिक क्रमांक 15 के विषय के प्रात्यक्षिक 15 ते काल प्रॅक्टिकल जे आपण शिकवलेलं आहे त्याच्या पुढे चालू करतोय. आता याच्यामध्ये आपण मुख्य प्रकार बघितले त्याचे वळण देण्याचे. वळण देण्याच्या प्रकारामध्ये एक म्हणजे उंच खोडाची पद्धत, ज्याच्यामध्ये जमिनीपासून 1.25 मीटर पर्यंत त्याला फांद्या फुटून दिले जाते. आणि दुसरी पद्धत बघितली बुटक्या खोडाची पद्धत, म्हणजे खुज्या खोडाची पद्धत. त्याच्यामध्ये 0.75 मीटर किंवा 75 सेंटीमीटरच्या खालीच सगळ्या फांद्या फुटून गेल्या जातात. आता वळण देण्याच्या काही पद्धती आहेत. आता त्याच्यामध्ये एक खोड पद्धत म्हणजे वळण देण्याच्या फळझाडांना वळण देण्याच्या पद्धती, वळण देण्याच्या पद्धती. आता यामध्ये एक खोड पद्धतीमध्ये जे मुख्य एक खोड म्हणजे ट्रंक जो म्हणतो आपण त्याला. आता एक खोड पद्धतीमध्ये परत उपप्रकार पडतात ते म्हणजे उंच खोडाची पद्धत. आता उंच खोडाची पद्धतीमध्ये किंवा मुख्य खोड पद्धत असं म्हणतात त्याला सेंट्रल लीडर सिस्टीम असं म्हणतात. मुख्य खोडाची पद्धत. आता याच्यात उपप्रकार आहे. पहिला मुख्य खोडाची पद्धत. त्याला आपण सेंट्रल लीडर सिस्टीम असं म्हणतात. आता यामध्ये काय केलं जातं, सर्वसाधारणपणे 1.5 वर्ष ते 2.5 वर्षे म्हणजे 2 वर्षे सरासरी म्हणा 2.5 पर्यंत चालतं किंवा 1.5 पर्यंत चालतं. अशा आपण नवीन ज्या फळबागा लावल्या असतात त्यामध्ये त्याच्या बागेचं म्हणजे झाड निवडायचं आपण, तर त्या बागेमध्ये किंवा नवीन आपण एखादं झाड लावलं असतं ते निवडायचं. आणि त्याच्यामध्ये तर त्याचं 1.25 मीटरच्या वरती म्हणजे ते झाड 1.5-2 मीटर वाढलेलं असतं, म्हणजे 5-5.5-6 फूट वाढलेलं असतं. त्याचा शेंडा फोडायचा आणि नंतर मग परत त्याला वाढू द्यायचं. आणि वाढत असताना साईडच्या फांद्या जास्त फोडून आपल्याला जेवढी त्याची उंची करायची आहे म्हणजे 4 मीटर 5 मीटर 6 मीटर. आता 6 मीटरच्या पुढं नेणं म्हणजे आपल्याला बाकीच्या दृष्टीने मॅनेजमेंटच्या दृष्टीने एवढं फायद्याचं नसतं. 5 मीटर सुद्धा म्हणजे 4 ते 5 मीटर एवढं पुरेसं असतं. 4 मीटर म्हणजे जवळजवळ 12 ते 15 फूट ही हाईट ही उंची आपल्याला बाकीच्या मॅनेजमेंट जे वळण देण्याचे आपण उद्देश बघितले त्याच्यामध्ये फवारणी करणे असेल, काढणी करणे असेल किंवा त्याला कुठली ट्रीटमेंट करायची असतील तर ट्रीटमेंटमध्ये किंवा विरळणी करणे असेल, ह्या क्रियेसाठी आपल्याला 12 ते 15 फूट उंची ही योग्य असते. त्यापेक्षा जास्त उंच झालं तर आपल्याला ह्या सगळ्या क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. म्हणून त्याला काय करायचं, उंच खोडाच्या पद्धतीमध्ये पहिला त्याला सेंट्रल म्हणजे मुख्य खोड पहिल्यांदा वाढू द्यायचं. मग अनावश्यक ज्या मधल्या फांद्या असतात त्या फांद्या काढून टाकायच्या. म्हणजे आता समजा हे सेंट्रल लीडर म्हणजे काय, आता मुख्य खोड म्हणजे आपण जे झाड लावलं असतं कलमी खोड ते असं वाढू द्यायचं. आणि त्याच्यानंतर त्याला 1.25 मीटरच्या वरती अशा या फांद्या फुटायला संधी द्यायची. इथली फांदी ठेवायची. आता इथली फांदी ठेवल्यावर त्याच्या अपोजिट साईडला थोड्या अंतरावरती ही दुसरी फांदी ठेवायची. नंतर थोड्या अंतरावरती तिसरी. आणि ही फांदी ठेवायची पद्धत आहे एका साईडला न ठेवता असं राऊंड मध्ये, म्हणजे इकडे ठेवले असेल त्याच्या अपोजिटला, मग इकडे ठेवले असेल तर त्याच्या अपोजिटला असं फांद्या ह्या ठेवत जायच्या. म्हणजे ह्याच्यामध्ये नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये बॅलन्सिंग होतं झाडाचं. मग ह्याला परत उप फांद्या फुटतात, त्या पण फांद्याचं थोड्या प्रमाणात नियोजन करायचं. आणि ह्याला ह्या पद्धतीला सेंट्रल लीडर किंवा मुख्य खोडाची पद्धत असं म्हणतात. मुख्य खोडाची पद्धत. आता याच्यामध्ये म्हणजे आंबा, संत्रा, चिंच यासारख्या झाडांना, लिंबोरी म्हणजे मोसंबी या झाडांना या पद्धतीने दिलं जातं. खाली ज्यांचे आंबे म्हणजे फळं घासतात, जास्त घासण्याची शक्यता असते जमिनीला, अशा झाडांच्या मध्ये ही पद्धत वापरली जाते. म्हणजे फायनल हाईट पण आपल्याला एक फिक्स करायला लागते. अति म्हणजे समजा आता कलमी झाडं मुळात जास्त वाढत नाही, परंतु किंवा त्यांना पूर्ण वाढायला आता
कोकणामध्ये वगैरे जे मोठे आंब्याचे झाड आहेत 100 वर्ष वयाची वगैरे त्यांची उंची झाली आहे 60 फुटापर्यंत वगैरे झाली आहे, म्हणजे 15 मीटरपर्यंत 15-20 मीटरपर्यंत झालेले आहे. परंतु ते तेवढ्या झाडांच्या वरती तेवढं व्हायला त्याला 70-80 वर्षे 100 वर्षे लागली. म्हणजे परंतु आपलं जे आहे आपलं मॅनेजमेंट कसं असतं, आपण सांगितलं 25 वर्षे 40 वर्षे या दृष्टीने आपण मॅनेज करतो. त्याच्या पुढे तुम्ही नसणार आहे मॅनेज करायला. म्हणजे आपण आपलं इफेक्टिव्ह एज 20-25 वर्षाचं असतं, त्याच्यापेक्षा जास्त आपण मॅनेजमेंट करू शकतो. तर या पद्धतीनं की मुख्य खोडाची म्हणजे पद्धतीमध्ये आपल्याला त्यालाच आपण सेंट्रल लीडरशिपची पासून म्हणतो. नंतर दुसरी पद्धत आहे ती म्हणजे मोकळ्या मध्यभागाची पद्धत. आता दुसरा पद्धत मोकळ्या मध्यभागाची पद्धत. त्याला ओपन सेंटर सिस्टीम असं म्हणजे त्याला काय म्हणतात, ओपन सेंटर सिस्टीम. आता याच्यामध्ये काय केलं जातं, आपण झाड निवडत असताना तसंच वर्ष 1.5 वर्षाचं किंवा 2 वर्षापर्यंत झाड निवडायचं आणि त्याच्यामध्ये त्याचा पहिल्यांदा शेंडा फोडायचा. म्हणजे 75 सेंटीमीटरच्या खाली तिथं शेंडा फोडायचा. आता समजा पहिल्यांदा हे झाड बेसिकली असं आपण हे इथं त्याचा शेंडा फोडला, त्या पद्धतीने शेंडा फोडला तर त्याला 3 किंवा 4 फांद्या आपण बॅलन्स चारी बाजूनं फुटू, कारण वरनं फुटलं की साईडनं फांद्या फोडायला लागतात लगेच. तर अशा ह्या फांद्या फुटू द्यायच्या आणि ह्या अशा फांद्या ह्या वाढ द्यायच्या अशा. त्याच्या अपोज मध्ये जरा खालच्या बाजूला किंवा वरच्या बाजूला असते किंवा ही पहिला फांदी कुठली असेल तर आपण नंतर ह्या साईडला पण फांदी येणार आणि इकडे समोर दोन फांदी येणार. याच्या 4 किंवा एखादी जागा सुद्धा आपण घेऊ शकतो. त्या फांद्या फुटवायच्या म्हणजे त्याचा असा शेप तयार होणार त्याचा असा. म्हणजे 4 फांद्या फुटल्या तर अशा शेप तयार होतात. सेंटर ओपन राहतात. आता याच्यामध्ये कसं होतं, त्याच्या शेंड्या काढायला आणि बाजूलाच फळं लागतात. ती फळं लवकर पिकतात. आतल्या बाजूला आलेली फळं कमी येतात आणि पिकायला पण किंवा त्याची वाढ पण थोडी लहान किंवा लेट होते थोडं, म्हणजे 8 दिवसाचा 15 दिवसाचा फरक पडू शकतो. त्याच्यामध्ये कसं होतं, आतपर्यंत सूर्यप्रकाश जातो, आतपर्यंत सूर्यप्रकाश जातो आणि त्याच्यामुळं ती फळं म्हणजे फलधारणा पण चांगली होते म्हणा आणि एका वेळेला काढलेल्या एका वेळेला येतात. तर हे ह्या पद्धतीत हा फायदा होतो. परंतु काही वेळेला काय होतं, काही फळझाडांच्या मध्ये सफरचंद किंवा पीच वगैरे याच्यामध्ये ही पद्धत देतात. परंतु काही झाडांच्या मध्ये कसं होतं, कडक उन्हाळा जास्त असतो, म्हणजे उन्हाळ्याचं टेम्परेचर आधी 40-45 डिग्रीच्या पुढे जातं. त्यावेळी जर ते फांद्यावरती ऊन पडायला लागलं तर तिथं फांद्यात जळतात. सन स्कॅडलिंग म्हणतात त्याला. म्हणजे उन्हानं काळपट पडून तिथं फांदी मोडते, म्हणजे जळतेच डायरेक्ट. जसं आपण दुर्बिणीनं कागदावर जाळतो नाही तर शेणकुडवेळे जाळताना बघा माहिती आहे का तुम्हाला, तर तसं ती कडक उन्हामुळे तिथं फांदी जळण्याची शक्यता असते, सन स्कॅडलिंग होण्याची शक्यता असते. पण म्हणून ते समशीतोष्ण पट्ट्यामध्ये या पद्धतीनं दिलं जातं, म्हणजे या पद्धतीनं वळण देण्याची म्हणजे क्रिया केली जाते. आणि समजा आपण 1.5-2 वर्षाचं झाड निवडतो तर ती क्रिया ही 4-5 वर्षापर्यंत चालू असते, म्हणजे 4 वर्षापर्यंत चालू असते, पुढे 1-2 वर्ष तरी चालू असतं. म्हणजे कारण फांद्या कट केल्यानंतर परत फांद्या फुटायला 15-3 आठवडे जातात, त्या बॅलन्सनं वाढायला पाहिजे. म्हणजे हे क्रिया कंटिन्युअस प्रोसेस असते, एका दिवशी करून यासारखी नाही आहे. वळण देण्याची क्रिया कंटिन्युअस चालू असते. ते 6 महिने, वर्ष, 2 वर्ष फ्रेमवर्क तयार होते. फ्रेमवर्क फळझाडाचं तयार व्हायला किमान 5-6 वर्ष पण लागतात, म्हणजे स्ट्रक्चर चांगलं तयार व्हायला. तर आता ह्या दोन्हींचा मध्य काढून म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला सांगितलं सफरचंद, पेरूला सुद्धा या पद्धतीने वळण दिलं जातं. सप्ताळू किंवा हे जे आहे पीच जे म्हणतात, प्लम म्हणतात, त्या झाडांना दिलं जातं. आता ह्या दोन्हींचा मध्य काढून दुसरी एक पद्धत काढली आहे, त्याला सुधारित मुख्य खोडाची पद्धत असं म्हणतात. सुधारित मुख्य खोडाची पद्धत. आता याच्यामध्ये सुधारित मुख्य खोडाच्या पद्धतीमध्ये सुधारित मुख्य खोडाची पद्धत. आता याच्यात कसं केलं जातं,
हे सायमल्टेनियस म्हणजे पहिल्यांदा हे दोन्ही पद्धतीनं म्हणजे दोन्ही पद्धतीचं कॉम्बिनेशन केलं. पहिल्यांदा असं सरसरमध्ये ठराविक अंतरावरती म्हणजे 75-60 सेंटीमीटर अंतरावरती त्या शेंडा पडायचा. परत शेंडा टाईपच वाढू द्यायचं याला म्हणजे हे परत असं मिळून जातं असं हा वाढून जायचं. आता ह्याच्याबरोबरच हे दोन्ही पद्धतीचा म्हणजे सेंटर पण म्हणता येत नाही आणि ओपन सेंटर पण म्हणता येत नाही म्हणजे मुख्य खोडाच्या पद्धत पण म्हणता येत नाही ओपन सेंटर पण म्हणता येत नाही. अशा पद्धतीने हे कॉम्बिनेशन करून हे झाड असं वाढून दिलं जातं. आता याच्यामध्ये सरसाधारणपणे काय होतं की आपण जी छत्रीचा आकार म्हणतो त्या झाडात तयार म्हणजे बॅलन्स पूर्ण ओपन पण नाही फक्त सेंटर वाढलाय असं पण नाही. अशा पद्धतीने त्याची वळण दिलं जातं. म्हणजे आता ही फांदी मोठी वाढते अशी नंतर ही फांदी मोठी वाढते आणि मधल्या फांद्या त्या कमी अशा वाढून त्याला असा जर आपण कल्पना केली तर या पद्धतीने असं याचा शेप तयार होतो ओपन छत्री ओपन केल्यासारखं. कारण ह्या बाजूच्या फांद्या पण वाढत असतात जसे इकडे साईडला. म्हणजे हे असं करून हे तयार होतं. त्याला सुधारित मुख्य कोड पद्धत किंवा मॉडिफाईड लिडर सिस्टीम असं म्हणतात. आता या पद्धतीत म्हणजे त्याच्यात यामध्ये सुद्धा म्हणजे आता जर सांगितलं तसं म्हणजे बुंदा पण मोठा करून घ्यायचा शेंडा पण फोडायचा आणि शेंडा परत वाढू द्यायचा परत शेंडाच वाढू द्यायचा आणि शेंड्याला म्हणजे साईडला ब्रँचिंग करत असताना ते बॅलन्स पद्धतीने ब्रँचिंग करायचं की त्याचा दोन्हीचा मेळ घालता यायला पाहिजे. म्हणजे पहिल्या ज्या दोन पद्धती होत्या त्यांचा मेळ घालता यायला पाहिजे आणि याच्यामध्ये मग आपण या पद्धतीनं मग आपण बॅलन्स दोन्हीचं म्हणजे पहिल्या पद्धतीचे पण फायदे आपल्याला मिळतात आणि दुसऱ्या पद्धतीचे पण फायदे मिळतात आणि बॅलन्स पद्धतीनं त्या झाडाची वाढ केली जाते. तर ही सुधारित आता एक खोड पद्धतीमध्ये आहे सर. आता काही खोडांच्या मध्ये म्हणजे विशेषतः डाळिंब वगैरे आहे किंवा अंजीर आहे अशा पद्धतीमध्ये जमिनीलगतच त्याला अनेक खोडं फुटू दिली जातात म्हणजे किमान 3-4 खोडं जमिनीलगतच फुटू दिली जातात आणि त्याच्यामध्ये झुडूप वजाचं लहान झुडूप वजाचं लहान झुडूप म्हणजे 3 ते 4 म्हणजे 10 मीटर म्हणजे 10 फुटापर्यंत सर 3-3.5 मीटर एवढं झाड वाढवलं जातं आणि त्याच्यामध्ये म्हणजे स्ट्रक्चर जे केलं जातं मल्टी स्टेम केलं जातं. म्हणजे एक खोड जे मूळ तयार केले तर तिथं मुळातच 2-3 खोड तयार केले जातात आणि त्याच्यावरती मग बॅलन्स पद्धतीनं आपल्याला वळण दिलं जातं. आता स्पेशलाइज काही याच्यात प्रकार आहेत ते म्हणजे द्राक्षाला वळण देण्याच्या पद्धती. आता काल तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतं. तर द्राक्षामध्ये कसं असतं द्राक्ष हे मुळात वेलवर्गीय फळपीक आहे. वेल त्याला व्हाईन असं म्हणतात VINE व्हाईन म्हणजे ग्रेप व्हाईन असं म्हटलं जातं. द्राक्षाचं नावच म्हणजे त्या वेल हे त्या नावातच आहे. मग आता परंतु ते जून झालं म्हणजे कसं आहे जून झाली की अगदी खोडासारखं म्हणजे खोडच होतं म्हणजे छोटं खोडच होतं. तर याच्यामध्ये द्राक्षाला आपल्याकडे मूळ द्राक्ष हे समशीतोष्ण कटिबंधातलं फळझाड आहे. समशीतोष्ण सब ट्रॉपिकल पद्धतीचं झाड आहे. त्यामुळे तिथं कसं असतं सब ट्रॉपिकल मध्ये की नैसर्गिक त्याला डॉर्मन्सी येत असते. नैसर्गिक त्याला सुप्तावस्था येत असते आणि सुप्तावस्था संपल्यानंतर जे फांद्या येतात फुलं म्हणजे त्याला फांद्या येतात त्यानंतर फुलं येत असतात त्याची फळे मिळत असतात आपल्याला. पण आपल्या परिसरामध्ये म्हणजे आपण कसं समशीतोष्ण म्हणजे काहीच उष्ण कटिबंधाकडे वळतो. म्हणजे आपला जो भाग आहे तो समशीतोष्णला लागून आहे परंतु उष्ण कटिबंधाकडे जास्त वातावरण आपलं असतं. त्यामुळे आपल्याकडे जी द्राक्ष लागवड केली जाते त्याच्यामध्ये 2 वेळा छाटणी करावी लागते आणि 2 वेळा छाटणी करायला लागल्यामुळे त्याच्यामध्ये पहिल्यांदा छाटणी असते ती म्हणजे एप्रिल छाटणी त्याला खरड छाटणी असं म्हणतात. आपण कृत्रिम पद्धतीने किंवा छाटणी करून त्या झाडाला सुप्तावस्था देतो आणि परत ऑक्टोबरच्या दरम्यान परत छाटणी करतात. फळं येण्यासाठी छाटणी केली जाते. फळं येण्यासाठी छाटणी. मग हे द्राक्षामध्ये आंतरमशागतीची कामं सांगितली ती फार असतात. म्हणजे 2 वेळाची छाटणी 2 वेळाला त्याला व्यवस्थितपणे फांद्या ठेवणे. फांद्या ठेवायसाठी छाटणी केल्यावर ते फुटतं जोरात त्यामुळे त्याला विरळणी करावी लागते. विरळणी केल्यानंतर सुद्धा द्राक्षामध्ये आता प्रत्येक झाडामध्ये तुम्हाला फळे येण्याची म्हणजे सिस्टीम असते. म्हणजे तुम्ही बघा पेरूला फुलं कुठे येतात माहिती आहे? पेरूच्या झाडाला फुलं कुठे येतात म्हणजे फांदीवरती फुलं कुठे येतात? शेंड्याला येतात पेरूला. आणि आंब्याला
आवळ्याला आवळा, द्राक्ष काय तुम्ही बघितलं असेल. तर पेरूला फुलं पानाच्या ठेचक्यात येतात, शेंड्याला येत नाही. काय क्वचित शेंड्याला, मॅक्झिमम फुलं त्याला पानाच्या ठेचक्यात येतात. आंब्याला शेंड्याला येतात, म्हणजे फांदीच्या बारकी फांदीच्या असते, फांदीच्या शेंड्याला येतात. चिक्कूला शेंड्याला येतात, शेंड्याला 2-3 येतात एकेका शेंड्यामध्ये. आवळा तुम्हाला मोठा आवळा असतो नाही किंवा आवळा जे आहे, आवळाला पानाच्या देठावर फुलं येतात. आवळ्याचे पान असतं त्या पानाच्या देठावर फुलं येतात. त्यामुळं प्रत्येक झाडाची फुलं येण्याची जी पद्धत असते किंवा स्टेज असते ती वेगवेगळी असते. त्याच्यानुसार त्याला आपल्याला म्हणजे छाटणी म्हणा किंवा वळण देण्याची क्रिया ही करावी त्यानुसार. म्हणून द्राक्षामध्ये सांगितलं तुम्हाला तसं की आपल्याला जास्तीत जास्त काम असल्यामुळं त्याची उंची आपल्या हाईटपर्यंत ठेवावी. द्राक्षाची उंची फार वाढवू नये, त्यांना औषध पण भरपूर फवारणी करावी. आता आंब्यामध्ये द्राक्षाचं टेक्निक आणलेलं आहे लोक. आंब्यामध्ये सुद्धा द्राक्षासारखं टेक्निक म्हणजे पूर्वी ज्यावेळी आम्ही शिकलो, आम्ही ग्रॅज्युएट झालो किंवा पदवीधर झालो, त्यावेळी आम्ही आंबा शिकत असताना आमच्या वेळेस शिकवलं गेलं की आंबा लागवडी 10 मीटर गुणिले 10 मीटर अंतरावरती, म्हणजे 10 बाय 10 मीटर अंतरावरती केली जाते. पण त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळी बाहेर पडलो शिकून, 4 वर्षाची डिग्री झाली आमची, त्यानंतर काही शेतकऱ्यांनी इस्रायलचं टेक्निक शिकायचं चाललं होतं. त्यावेळी शेतकऱ्यांनी 5 मीटरवरती लावायचं झालं गेलं. 10 मीटरला आंबा लावला, 10 मीटर अंतरावरती लावला तर एका एकरामध्ये फक्त 40 झाडं बसतात. 1 गुंठ्याला 1 झाड बसतं, 1 गुंठ्याला 1 झाड बसतं. तेच 5 मीटरनं तुम्ही आंबा लावला तर 5 मीटरनं तुम्हाला 160 झाडं बसतात, 160 झाडं बसतात. आणि आता मात्र त्याच्यापेक्षा जवळ लोक लावायला ते उत्पादन पण चांगले आहे. त्याच्यामध्ये आता तुम्ही 3 मीटर म्हणजे 12 फूट बाय म्हणजे 3 मीटर बाय 1 मीटर म्हणजे 12 बाय 3 फुटावरती आंबा लागवड केली जाते. काही जण मग ते 14 बाय 3.5 फुटावरती 4 फुटावरती करतात. मग तिथले वातावरण हे ते वगैरे म्हणजे एवढ्या जवळ आंबा म्हणजे बघा एवढ्या अंतरावरती आंब्या झाड लावतात. 3 फूट म्हणजे एवढं, 3 फूट म्हणजे मग एवढ्या जागेवरती आंबा लावून त्याला मग वळण देणे सगळ्या सिस्टीम फॉलो करावं लागतात. तुम्ही औषध फवारायला ट्रॅक्टरनं औषध फवारू शकताय, माणसाची गरज पडत नाही. आंबा तोडायला तुम्हाला अगदी समोर तोडता येतो आणि उत्पादन पण फार चांगलं मिळतं. कारण 2-3 वर्षी तशा बागेतून 7 टन 8 टन आंबा मिळतो. मग एवढा आंबा जर मिळत असेल तर आंब्याचं म्हणजे उत्पादन सुद्धा फार मोठं. म्हणजे त्या शेतकऱ्यांना 2 एकरामध्ये तर गेल्या वर्षी मी काही बागेला भेट दिली, 12 लाखाला त्यांना 2 एकर आंब्याचे आंबे विकला होता. अशा पद्धतीने लावले म्हणजे आंब्याची विक्री 12 लाखाला जाग्यावर, म्हणजे तोडून ते व्यापारी देणार, नंतर बाग भरल्यानंतर राखणी ते करणार, तो फार मोठा खर्च वाचतो. तर असं त्याच्यामध्ये म्हणजे अशा फळझाड बागेमध्ये सुद्धा टेक्निक आल्या. त्यामुळे आपल्याला वळण देणे ह्याला इंटेन्सिव्ह कल्टिव्हेशन असं म्हणतात. म्हणजे काळजीपूर्वक म्हणजे जास्तीत जास्त लक्ष देऊन. पूर्वी कसं बांधावर झाड लावलं की ते म्हणजे आजा लावायचा आणि पंजा खायचा, म्हणजे हे आजा लावायचा आणि नातू खायचा अशी पद्धत होती. परंतु आता मात्र ते आता आपण 2-3 वर्षामध्ये त्याला चांगल्या पद्धतीनं फळं घेऊ शकतो आणि लोक त्या पद्धतीनं फळबाग लागवड ही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तर या दृष्टीने आपण त्या म्हणजे द्राक्षाचं वळण देणे, द्राक्ष पीक शिकताना आपण शिकूयाच. पण द्राक्षाच्या स्पेशल पद्धतीचं काल सांगितलं त्याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला आता फक्त नावं सांगतो. त्याच्यामध्ये एक म्हणजे एक खोड पद्धत पण आहे, म्हणजे एक काठी बांधायची आणि काठीवरच द्राक्ष. द्राक्षाच्या पण वेगवेगळ्या जाती आहेत. काही जाती अगदी सावकाश वाढणार आहेत, काही जाती ह्या मध्यम वाढणार आहेत किंवा फास्ट वाढणार आहेत. तर फास्ट वाढणाऱ्या म्हणजे मध्यम वाढणाऱ्या किंवा कमी वाढणाऱ्या गुल्बी वगैरे, भोकरी गुल्बी वगैरे अशा जाती जुन्या जाती बेंगलोर साईडवर आढळतात. तर त्या जातीची काठीला बांधला तिथं शेंड फुडलं तर तिथंच असं बुचका तयार होतो, तिथंच ती फळं मिळतात. त्याला झुडूप पद्धत पण म्हणतात किंवा एक खोड पद्धत म्हणतात. दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्हाला वाय शेप पण दिला जातो. वाय शेप पद्धतीने लागवड केली जाते. म्हणजे मांडव केलं जातं, त्या मांडवावरती तारा बांधून त्याच्यावरती वळण दिलं जातं. नंतर बावर सिस्टीम असते. बावर सिस्टीम म्हणजे पूर्ण मंडप जसं घालतात तसं मंडप काढला जातो आणि त्याला मुख्य खोड देऊन तिथं त्याला 2 फांद्या फोडून त्याच्यावरती फळं घेतली जातात. किंवा काही ठिकाणी 4 फांद्या फोडतात. म्हणजे ते अंतर असतं 6 बाय 4 असतं किंवा 7 बाय 5 असतं. काही जण 8 बाय 5 ला करतात, म्हणजे 8 फूट बाय 5 फूट. आता मांडव पद्धत करायचं तर आणि वाय शेप करायचं असतं तुम्ही 9 फूट बाय
4 फूट 9 फूट बाय 5 फूट केलं जातं. कारण त्या ट्रॅक्टर वगैरे दोन्ही ट्रॅक्टर वापरतात. तर मेकॅनाइज्ड करण्यासाठी ते आपल्याला वळण देण्याची क्रिया करणं हे फार फार फायद्याचं असतं. ठीक आहे.